नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण पर्यावरण व परिसंस्था संबंध या घटकाविषयी माहिती करून घेणार आहोत। आता तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय हे थोडक्यात माहीत झालेले आहे। तर ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे। म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून हे पर्यावरण बनते। म्हणजे आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे तिला पर्यावरण असे म्हणतात। आता तिच्यात अनेक जीव, सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटक यांचा समावेश असतो। आता पर्यावरणाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत। एक आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे मानवनिर्मित। आता नैसर्गिक किंवा प्राकृतिक आपण त्याला असं म्हणू शकतो आणि दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित पर्यावरण। आता नैसर्गिक पर्यावरणात आपल्याला काय काय असतं आपल्याला हे तुम्हाला माहितीच आहे। तर काय असतं? हवा असते, वातावरण असतं, जल म्हणजे पाणी असतं, भूमी म्हणजे जमीन असते आणि सजीव म्हणजे जसं कुत्रा, मांजर, गाय, आपण मनुष्य, प्राणी असे ह्या सगळ्या सजीव, झाडं, पशुपक्षी यांचा सगळ्यांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणात होतो। आता यातील जे जैविक आणि अजैविक घटक आहेत त्यांच्यामध्ये काय होत असते? सतत आंतरक्रिया घडून येत असते आणि त्यांचे संबंध हे म्हणजे परस्पर संबंध त्यांचे हे फार महत्त्वपूर्ण असतात। मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव हा पडत असतो। मूलतः पर्यावरण हे 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो। एक आहे जैविक घटक आणि अजैविक घटक। आता जैविक घटकामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की पाणी आहे, पशुपक्षी आहेत, झाडं आहेत, सजीव प्राणी आहेत, आपण मनुष्य प्राणी आहोत, हे सगळे काय झाले? जैविक घटक झाले। आणि अजैविकमध्ये म्हणजे दगड, लाकूड वगैरे ह्या काय आहेत? अजैविक गोष्टी आहेत। तर पर्यावरणामध्ये जो जैविक आणि अजैविक घटक यांच्यातला जो आंतरसंबंधाचा अभ्यास आहे त्या शास्त्राला काय म्हणतात? पारिस्थितिकी म्हणतात। आणि त्यांच्यासाठी जे मूलभूत एकक आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याला परिसंस्था असे म्हणतात। तर पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो। काही परिसंस्थांचा आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे। तसं जर आपण विचार केला तर पाण्याचे लहान डबके ही सुद्धा काय आहे? एक परिसंस्था आहे। पृथ्वी ही मोठी परिसंस्था आहे। एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशामध्ये जैविक अजैविक घटक असतात आणि त्यांच्यातील जी आंतरक्रिया आहे ही आंतरक्रिया होऊन हे सगळं एकत्र येऊन परिसंस्था बनते। आता इथे त्यांनी आपल्याला विचारले, थोडे आठवा। हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आता आपण बघूया। पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात, त्यांचे काय महत्त्व आहे, त्याचं हे उत्तर आहे। आता पर्यावरणामध्ये जी जलचक्र आहेत, विविध वायुचक्र आहेत, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी जी नैसर्गिक चक्र आहेत ती काय आहेत? अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते आणि त्यामुळे काय होतं? परिसंस्थेतील ज्या विविध अन्य साखळ्या आहेत त्यांचं सुद्धा संतुलन, पर्यावरण संतुलन कायम राहतं। आता हे जे संतुलन आहे ते संतुलन राखणे सजीवांना खूप गरजेचं आहे, कारण पृथ्वी हा नैसर्गिक समतोलामुळेच टिकून राहिलेली आहे। कारण निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे। त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडून न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे। असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडे उसनवार मिळालेली आहे। म्हणून आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे। हे मानव कदापि आपल्याला विसरून चालणार नाही, कारण निसर्गाच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे। कारण जर झाडं, पाणी, जमीन व्यवस्थित राहिली तरच ह्याच्यामधली जे म्हणजे जमीन चांगली राहिली तर झाडं, पिकं चांगली येणार आहेत, पशुपक्षी व्यवस्थित त्यांचं कार्य करू शकणार आहेत, पाणी स्वच्छ राहिलं तर ते पिण्यायोग्य राहणार आहे, हवा स्वच्छ राहिली तर तिचे श्वसन घेण्यासाठी उपयोग होणार नाही, तर आजार त्याच्यामुळे विविध पसरतात हे तुम्हाला माहीत आहे। तर त्यामुळे निसर्गावरच हे मानवाचं अस्तित्व काय आहे? अवलंबून आहे। आता पर्यावरण संवर्धन
हा घटक आपण अभ्यासूयात. त्यामध्ये आधी जे प्रश्न आहेत ते बघूयात. पर्यावरणामध्ये जे काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटक आहेत ते काय आहेत? दूषित घटक जेव्हा पर्यावरणाला हानी पोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम काय होतो? हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जे जैविक घटक आहेत त्यांच्या अस्तित्वावर होतो. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्याच्यामुळे आजार निर्माण होतात किंवा काही गोष्टी ह्या नामशेष होतात. त्याचं निरीक्षण करावं, माहिती भरा. तर इथे हा जो तक्ता आहे त्यांनी आपल्याला तो पूर्ण करायला सांगितलेला आहे. हे बघा, हा तक्ता इथे आपण पूर्ण केलेला आहे. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. तर त्यामध्ये प्रदूषण ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. जसं गाड्यांमुळे जे प्रदूषण निर्माण झालेलं आहे किंवा कंपन्यांचं पाणी, जे सांडपाणी, ते केमिकलयुक्त जे पाणी असतं ते काय करतात, नद्यांमध्ये सोडतात. त्याच्यामुळे नद्या, म्हणजे थोडक्यात पाणी प्रदूषित झालेलं आहे. तर प्रदूषण म्हणजे काय? तर त्याची व्याख्या अशी आहे की सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. आता पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक साधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. आता इथे त्यांनी आपल्याला थोडे आठवामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे बघूयात आपण. आता प्रदूषण ही काय आहे? खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी भूमी, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. आता इथे हा जो एक तक्ता आहे तो त्यांनी आपल्याला पूर्ण करायला सांगितलेला आहे. तर तो आपण अशा प्रकारे पूर्ण केलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला किरणोत्सारी प्रदूषण? किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेला अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. तर एक्स-रे, अणुभट्ट्या मधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारात मोडतात. जगात आजपर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. एक्स-रेच्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. शरीरातील ऊतींचा नाश होतो. जनुकीय बदल घडून येतात. दृष्टीवर हानिकारक परिणाम